लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कशाप्रकारे सिंधूने मधूला घरातून हाकलून दिलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मधूकडून सावीला तिने कशाप्रकारे माघारीसुद्धा घेतलेलं आहे हे देखील आपल्याला पाहता येणार आहे. आपण पाहिलेलं आहे की सिंधूने ठरवलं आहे की कशाप्रकारे आपण मधूला आपल्या जाळ्यात ओढून घेणार आहे. मधू एकदा फसली की मग आपण जे सांगल ते तिला करण्याशिवाय पर्याय नाही आहे, असा सिंधूचा प्लॅन आहे. सिंधू अजून घरी आलेली नाही आहे आणि त्यामुळे सगळे चिंतातूर आहेत. इकडे राजश्री सर्वांना विचारते की नक्की सिंधूचं काय झालंय. सिंधू पुन्हा एकदा घर सोडून गेली आहे की काय? मला सर्वजण फसवतायत का? मला सगळं काही खरं आणि सत्य सांगा. राघवला देखील ती म्हणते आहे. राघव म्हणतोय की नाही, ती तिच्या रूममध्ये आराम करते आहे. पण आता राजश्रीला मात्र ते खरं वाटत नाही आहे. गेले 2-3 दिवस झालं सिंधू आपल्याला दिसलेली नाही आहे, म्हणजे नक्कीच सिंधू घर सोडून गेली असेल असा कयास तिने बांधलेला असतो आणि आता मी काही जरी झालं तर तिच्या रूममध्ये जाऊन पाहणार आहे असं म्हणून राजश्री आता तिच्या रूममध्ये चाललेली असते. सर्वजण राजश्रीला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. कारण सिंधू तर तिच्या रूममध्ये नाही आहे. आता जर का राजश्रीने दरवाजा उघडला तर सिंधू घरात नाही आहे ही गोष्ट तिला समजणार असते आणि त्यामुळं सर्वांना कळतं की आता राजश्रीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. राजश्री धावत पळत जाऊन सिंधूच्या रूमचा दरवाजा उघडते आणि तिला सुखद धक्का बसतो. सिंधू आतमध्ये असते. सिंधू राजश्रीला म्हणते की मी आलेले आहे आणि माझ्या मागं जरासं काम होतं. हॉस्पिटलमध्ये गेलेले होते, ऑपरेशन्स होते, त्यामुळं मला येता आलं नाही. सिंधूला पाहून राजश्रीला मात्र खूपच छान वाटलेलं आहे. राघव आणि घरच्या सर्व सदस्यांना मात्र मोठा सुखद धक्का बसलाय. पण मधूला मात्र या गोष्टीचा अजिबात आनंद झालेला नसतो. मधू नाकतोंड मोडून तिच्या रूममध्ये निघून जाते. राजश्री सिंधूच्या जवळ येते आणि म्हणते की इथून पुढं मला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही. सिंधू तिला म्हणते की हो, मी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेच जायचं नाही. पण कधी-कधी हॉस्पिटलची इमर्जन्सी आली तर मला जावं लागतं, असं देखील सिंधूने सांगून ठेवलेलं असतं. राजश्री राघवला म्हणते की आता तुम्ही दोघं जरा एकमेकासाठी वेळ काढा, कारण तुमचं आता लवकरात लवकर लग्न होणार आहे. त्यानंतर रुक्मिणी तसेच रेश्मा आणि ऋतुजा आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता राघव आणि सिंधू दोघेच त्या रूममध्ये असतात आणि तेव्हा सिंधूने राघवला मोठं सिक्रेट सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राघवला सिंधूने एक व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशाप्रकारे मधूने त्या ज्यूसमध्ये औषध मिसळलेलं होतं की जे गुंग्या आणणारं औषध होतं. राघव जेव्हा ते सगळं पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आपल्याला ज्यूस आणायला सांगून आपल्याला त्यानंतर पाणी आणायला पाठवलं आणि त्यानंतर मधूने हा डाव खेळला आहे हे त्याला आता लक्षात आलेलं आहे. कृष्णा जेव्हा त्याला हा व्हिडिओ दाखवते तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो की तुला हा व्हिडिओ कुठे मिळाला? तेव्हा ती सांगते की तुमची मधू तुमच्या पाठीमागं काय करते ना ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी सगळं हे माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करून ठेवलेलं आहे. मी गेले जरी असले तरी त्या रूममध्ये मी कॅमेरा लावून गेलेले होते आणि आता तुम्हाला तुमच्या मधूचं सत्य समजलं असेल. राघवला मात्र मधूचा खूपच राग आलेला आहे. त्यात आता सिंधूने म्हणजेच कृष्णाने त्याला सांगितलेलं आहे की जर का तुम्ही मधूला हाकलून दिलं तरच मी तुमच्याशी लग्न करू शकेल, अन्यथा मला तुमच्याशी लग्न करायचं नाही आहे. कारण ही मधू जर का या घरामध्ये राहिली तर ती ऐन-कैन प्रकारे तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि मग आपल्या दोघांमध्ये दुरावा येऊ शकेल. तुमचं आणि सिंधूचं नातं काय होतं ते मला अजिबात माहिती नाही आहे, पण आपल्या दोघांच्या मध्ये मला ही मधू नको आहे. हे ऐकल्यावर राघवला देखील अगोदरच मधूचा राग आलेला असतो आणि तो चिडून आता मधूच्या रूममध्ये गेलेला असतो आणि डायरेक्ट त्याने मधूला बोलायला सुरुवात केलेली आहे. तू असं करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तू इतक्या खालच्या पातळीची बाई असशील असं देखील वाटलं नव्हतं. मधू विचारते, राघव काय झालंय? मला सांगशील का नक्की? तू कशाबद्दल आणि काय बोलतोयस? राघव म्हणतो की नक्कीच तू त्या मुलीला देखील किडनॅप केलेलं असणार आहेस. हे ऐकल्यावर आता मधूच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते की तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाही आहे. राघव म्हणतो, मला सांग की माझ्या ज्यूसमध्ये तू जाणीवपूर्वक ते औषध मिसळलं होतं ना? तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. मधू म्हणते, हे तुला कोणी सांगितलं? असं काही झालेलंच नाही आहे. तेव्हा राघव म्हणतो की मला सगळं काय माहीत आहे. मला सगळं माहिती आहे कारण
मी तेथे एक कॅमेरा लावून ठेवलेला आणि त्यामुळे मला सगळं काही कळलेलं आहे. हे ऐकल्यावर मधूला मोठा धक्का बसतो. राघवने त्या रूममध्ये कॅमेरा लावला होता आणि आपल्याला ही गोष्ट समजलेली नाहीये. पण आपण राघवच्या ज्यूसमध्ये औषध मिसळलं होतं, ती गोष्ट आता त्याला समजलेली असते. तेव्हा मधू त्याची माफी मागायला लागते. पण राघव तिला माफ करत नाही. राघव म्हणतो, "आत्तापर्यंत तुझे बरेचसे गुन्हे मी माफ केलेले आहेत, पण आता मी तुला माफ करणार नाही. त्याचबरोबर त्या मुलीलासुद्धा तूच किडनॅप केलं होतं, असा आता माझा आरोप आहे. आणि लहान मुलांना किडनॅप करणारी आणि माझ्या ज्यूसमध्ये औषध मिसळणारी अशी बाई मला या घरामध्ये नको आहे. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा," असं तो मधूला सांगतो. तेव्हा मात्र मधूला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. राघवबरोबर सुखी संसाराचे स्वप्न बघणाऱ्या मधूला आता घरातून बाहेर पडावं लागणार आहे, हे तिला समजलेलं आहे. कारण राघव स्वतःच तिला घराच्या बाहेर हाकलत आहे. ती राघवला विनंती करते आणि म्हणते, की "राघव, माझ्याकडून हे चुकून झालं. खरं तर मला तू खूप आवडतोस आणि तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला पाहायचं होतं, म्हणूनच मी ते सगळं काही केलेलं होतं. माझं मन आणि माझ्या भावना जराशा समजून घे." तेव्हा राघव चिडतो आणि म्हणतो, "अशा प्रकारे तू मला भावना दाखवशील असं वाटलं नव्हतं. आपल्या दोघांमध्ये तर मैत्रीचं चांगलं घट्ट नातं होतं ना, पण त्या घट्ट नात्याला तू आता काळिंबा लावलेला आहे आणि त्यामुळं हे नातं मी आता टिकवू शकत नाही. तुझ्याबरोबर लग्न करणं तर लांबच, पण तुझ्याबरोबर मैत्री देखील करण्याची तुझी लायकी नाहीये आणि त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जा, अन्यथा मी तुला हाताला धरून या घरातून हाकलून देईल," असं तो सांगत असतो. राघव आणि मधूचा आरडाओरडा ऐकून रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा देखील येतात आणि तेव्हा राघव रुक्मिणीला देखील सर्व झालेली हकीकत सांगतो. "माझ्या ज्यूसमध्ये या बाईनं हे औषध मिसळलं आणि त्यामुळे मला गुंगी आली आणि त्यामध्ये तिनं माझ्याशी जवळ येण्याचा प्रयत्न केला." हे ऐकल्यावर रुक्मिणी देखील चिडते. ती म्हणते, की "मधू, मी तुला खूप चांगलं समजलं होतं. पण तू जर का असं करत असशील तर तू आता माझ्या नजरेतून पडलेली आहेस." तेव्हा मधू रुक्मिणीची माफी मागण्यासाठी समोर जाते, पण आता रुक्मिणीनेच तिच्या खाडकन थोबाडीत ठेवून दिलेले असते. राघव तर तिला घराच्या बाहेर हाकलून देतच आहे, पण त्याचबरोबर नेहमी पाठीशी असणारी रुक्मिणी देखील आता तिच्या पाठीशी राहिलेली नसते आणि आता तिला घराच्या बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. राघव आता मधूला घराच्या बाहेर हाकलून देतो आणि तेव्हा सिंधू तिच्याजवळ गेलेली असते. सिंधू तिला म्हणते, की "आता तुला राघवने घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे, पण मी तुला घरात येण्याची एक संधी देऊ शकते." तेव्हा मधू एकदम खुश होते आणि म्हणते, "मला त्यासाठी काय करावं लागेल तर ते माझी करण्याची तयारी आहे." तेव्हा सिंधू सांगते, की "तू माझं अजूनही काम केलेलं नाही आहेस. ते जर का तू माझं काम केलंस, तर मी राघवला म्हणू शकते, की तो तुला पुन्हा एकदा घरामध्ये घेऊ शकेल." तेव्हा मधू तिला विचारते, की "कसलं काम मी करायचं राहिलेलं आहे?" तेव्हा सिंधू तिला सांगते, की "मला जी मुलगी पाहिजे होती, ती मुलगी अजून तू दिलेली नाही आहेस. जर का ती मुलगी मला तू लवकरात लवकर दिलीस, तर मी राघवला तुला घरात घेण्यासाठी म्हणवू शकते." आणि आता सिंधूने केलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. काहीच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की मधूने पुन्हा एकदा सावीला माघारी आणलेलं आहे आणि कृष्णा आणि सावी एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.